लायंस क्लब कराड नक्षत्र का पदस्थापना समारोह हर्षोल्लास के साथ संपन्न हुआ। एमजेएफ लायन डॉक्टर किरण खोराटे ने नवनिर्वाचित अध्यक्ष लायन प्रोफेसर इलाजोगी, सचिव लायन ज्योति शाह, कोषाध्यक्ष लायन रोहिणी एरम को शपथ दिलाई और उनके कर्तव्यों की जानकारी दी। साथ ही उन्होंने संचालक मंडल के सदस्यों को भी उनके कर्तव्यों से अवगत कराया। जोन चेयरमैन एमजेएफ लायन मंजरी खुसपे, रीजन चेयरमैन एमजेएफ लायन नीलम लोंडे पाटिल ने क्लब को शुभकामनाएं दी और हर संभव सहयोग व मार्गदर्शन का आश्वासन दिया। इस अवसर पर एमजेएफ लायन मंगेश दोषी, एमजेएफ राजेंद्र मोहिते और जोन चेयरपर्सन वृशाली गायकवाड़ मुख्य रूप से उपस्थित थे। निवर्तमान अध्यक्ष लायन स्मिता हुलवान, लायन नीमा काले, लायन अर्पणा खोबरागड़े भी उपस्थित थी। श्री विजय जाधव, विनायक राउत, लायंस क्लब ऑफ कराड सिटी, लायंस क्लब ऑफ कराड, लायंस क्लब ऑफ कराड मेन, लायंस क्लब ऑफ कराड MIDC, लायंस क्लब मसूर, लायंस क्लब फल्टन के पदाधिकारी विद्याताई पावस्कर, बाला साहेब कुलकर्णी, स्नेहा कुलकर्णी, श्रीमती एरम, प्रोफेसर संभाजी जिमर, अविनाश माने और हास्य क्लब के सदस्य और गणमान्य व्यक्ति उपस्थित थे। कराड ब्यूरो चीफ लायन विद्या मोरे की विशेष रिपोर्ट। बाळासाहेब कोकाळे सर यांचंही स्वागत करायचं आहे। त्यानंतर लोंढे पाटील सरांचंही स्वागत करायचं आहे। तसंच सुहास निकम सरांचंही स्वागत करायचं आहे, आपले सध्याचे गॅप इंडिया लीडर। यानंतर शैलेंद्र कौनेकर, रिजन कोऑर्डिनेटर SCI कधीच त्याची कमी नक्षत्रांनी मी दाखवली नाही, कारण मी तिथं नव्हते, पण त्या ठिकाणी प्रत्येक मेंबर हा प्रेसिडेंट होता आणि प्रत्येक जण वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज केल्या आणि त्याचंच एक फलित म्हणून की यावर्षी आपल्याला 22 बक्षिसं आपल्या नक्षत्र क्लबला मिळालेली आहेत आणि ही जी बक्षिसं मिळालेली आहेत ती खरंच ही नवीन जी काय आपली कार्यकारी आहेत, प्रेसिडेंट, सेक्रेटरी, ट्रेझरर, डायरेक्टर्स अँड ऑल अदर ऑफिसर्स आर अपॉइंटेड ॲज पर द रूल्स अँड रेग्युलेशन असेल, फंड रेझिंग कमिटी असेल, अशा विविध कमिट्या तयार करायच्या, त्याचे तुम्ही अध्यक्षांच्या मार्गदर्शनानुसार आपल्याला काम करायचं आणि प्रत्येक विद्या मोरे मॅडम बद्दल आपण म्हटलं तर Lions Club of Karad Nakshatra. She is and dynamic personality of Lions Club of Nakshatra. होत करतात मैत्रिणी आहेत। सुरुवातीला जेव्हा क्लब मला वाटतं त्याचा काही क्लब नवीनच म्हणता येईल, कारण 5 वर्ष झाले लाईफ क्लब नक्षत्राला, त्यामुळे त्यावेळेला 12 ते 13 नक्षत्र जॉईंट ॲक्टिव्हिटी जर घेतल्या आपण तर आपल्यामध्ये चांगला बॉन्ड निर्माण होतो आणि त्या दृष्टीने तुम्ही सातारवरून आम्हाला बोलवलं तर आम्ही तुम्हाला बोलवलं तर तुम्ही या, अशा दृष्टीनं आपण रिजनचं नाव डिस्ट्रिक्टमध्ये चांगलं करू। जसं सांगितलं गेलं की पुढच्या पहिल्या 3मध्ये यावं, मी तर म्हणतो की पहिल्या 1मध्ये यावं, पहिला का सुद्धा आपण आणि शेजारी तुमच्या कुटुंबावर बसलेले वाटलं तर काय काय असेल त्यांना डेप्युटेशनवर तुमच्याकडे घ्या, काय 1 नंबर याला काहीच अडचण नाही। असो, तुमच्या सर्व टीमला पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आणि सांगतो साठी डोनेट करून आपण निर्माण झालं पाहिजे। LSAT साठी आपण 12.5 म्हणजे पर मेंबर 1400 रुपये आपण LSAT साठी द्यायचे आहेत। त्याच्यानंतर जे ट्रेनिंग असतात DLLI, RLI, LLI, कमीत कमी रिजनमधल्या प्रत्येक क्लबची 2 तरी मेंबर त्या ट्रेनिंग्सला गेले पाहिजेत, अशी मी अपेक्षा प्रत्येक क्लबकडनं करते। त्याच्यानंतर परमनंट प्रोजेक्टवर प्रत्येक क्लबने लक्ष दिलं पाहिजे, त्यासाठी आपल्याकडं मागील सभा ठरली त्यावेळेस मोहिते साहेबांचं नाव आमच्या पुढे आलं, त्यांना आम्ही डिस्ट्रिक्ट कॉन्फरन्सचे चेअरमन केलं आणि त्यांनी सातारा रिजनमधल्या सगळ्या क्लबला बरोबर घेऊन
अतिशय कॉन्फरन्स उत्कृष्ट करून दाखवली. त्यामुळे ह्यातून एक लक्षात येतं की आपले सातारा पेंटर्सकरांचं एक वाक्य आहे की लीड टू सर्व अँड सर्व टू लीड, आणि इंटरनॅशनलचं जे वाक्य आहे लीड टू विन. मुख्यतः याला अनुसरून आम्ही वेगवेगळे सेवा कार्य जे आहे ते करू. त्यासाठी मला माझ्या यानंतर आपल्यासाठी खास अवॉर्ड land club, PhD and land mentors, all the guests. Thank you for being a part of this course. And go to this. Thank you. I will go for next speaker. दिले जिंदगी. थँक्यू ज्योतिजी. खूपच शॉर्ट आणि स्वीट म्हणजे हे जे व्यक्तिमत्व आहे ते एका वाक्यातच मी सांगतो आपल्याला की हॅलो हॅलो एक